आज आपण झटपट चमचमीत अशी नॉनव्हेज थालीची रेसिपी पाहणार आहोत, ज्यामध्ये हलवा फ्राय पाहू शकतो. एकदम कुरकुरीत असा हलवा फ्राय बनवलेला आहे. सोबतच मस्त अशी चमचमीत कोलंबीचा रस्सा, ग्रेव्हीवाली कोलंबी आणि हलव्याचं सार, जे जबरदस्त टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. एकदम व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया आपण. मी इथे मोठ्या साईजच्या ज्या कोलंबी येतात ना, ते घेतलेले आहेत. वजनाने म्हटलात तर पाव किलो वजन आहे. आधी हे आपण साफ करून घेऊया. बघू शकता केवढे मोठे आहेत. तर मी ह्याचं जे वरचा डोक्याकडचा भाग आहे तो काढून टाकते पूर्णपणे. आणि जे कवच असतं ना, ते थोडं नरम असतं, पटकन निघत नाही. तर थोडं हलक्या हाताने व्यवस्थित त्याला काढून घ्यावं लागतं. जी लालवाली कोलंबी असते ना, त्याचं कवच जे आहे पटकन निघतं. हे थोडं सॉफ्ट असतं, त्यामुळे पटकन निघत नाही. तर या पद्धतीने कवच काढून घ्यायचं आणि आतली जी सर्व घाण असते ना, ती अशी काढून घ्यायची. किंवा ह्यामध्ये बघा अजिबात धागा नसतो, तर तो धागा असेल आतमध्ये काळ्या कलरचा, तर तोही तुम्ही काढून घ्यायचा आहे. तरी कोलंबी मी पटापट या पद्धतीने साफ करून घेते. आता छोटी कोलंबी असेल ना, तर ती साफ करायला थोडा टाईम लागतो. तर यामध्ये बघा थोडासा हलकासा धागा आहे, तो मी काढून घेतलेला आहे. तर अशी सर्व कोलंबी साफ करून घेते. त्यानंतर यासाठी आपण चटणी बनवणार आहोत. तर एक तवा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. कांदा, आलं, लसूण, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता तुम्हाला रस्सा, ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे, त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण घेऊ शकता. तर इथे 2 कांदे मी घेतलेले आहेत. तर हे आपल्याला मध्यम गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून जर तुम्ही कोलंबीचा रस्सा बनवलात ना, तर जबरदस्त टेस्टी होतं. आता कांदा बघा थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये ना मी थोड्याशा कोथिंबीरच्या दांड्या आहेत त्या घालते. यामुळे चव खूप छान येते भाजीला. तर हे बघा मस्त असं कोथिंबीर ही आपण कांद्याबरोबर भाजून घेतलेलं आहे. तर कांदा बघा बराचसा लालसर झालेला आहे. त्यानंतरच यामध्ये घालायचं सुकं खोबरं. तर पाव कप एवढं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता सुकं खोबरं घेतल्यानंतर ना आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाही. पटापट मिक्स करत राहायचं आहे, कारण सुकं खोबरं पटकन जळतं. त्यामुळे पटापट मिक्स करून हे थोडं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्याला थंड करून मी वाटून घेते. चटणी आपली वाटून झालेली आहे. त्यानंतर बघा कोलंबी ही साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता तवळी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल जसं गरम होईल त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत थोड्या मोठ्या-मोठ्या. आणि लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे, म्हणजे चव खूप छान येते कढीला. त्यानंतर खूप सळा घातलेला आहे कोथिंबीर आणि आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते घातलेलं आहे. या कांदा खोबऱ्याच्या वाटणामुळे ना जी ग्रेव्ही आहे मस्त ताटसर होते आणि जबरदस्त टेस्टी होते. आता हे वाटण जे आहे चांगलं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. गॅस एकदम मीडियमवरती ठेवलेला आहे बरं का. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तोही बारीक चिरून घ्यायचा आहे. आता तुम्हाला आवडत असेल ना, आता ग्रेव्ही चटणीबरोबरच हा टोमॅटोही वाटून घेऊ शकता. त्यानंतर थोडेसे मसाले घालते. पाव चमचा एवढे हळद, 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घालते. एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, त्यामुळे कलर छान येतो. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. हे आपले जे घरामध्ये बेसिक मसाले असतात ना, तेच घातलेले आहेत. या गरम मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसाला, मटण मसाला जो तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर घालूया कोलंबी आणि सर्व आधी आपण हे मिक्स करून घेणार आहोत. नंतर यामध्ये पाणी घालणार आहोत. तर आता मस्त बघा मिक्स करून घेतल्यानंतर आता ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर साधारण मी इथे 1 ग्लास छोटा पाणी घातलेलं आहे आणि पटापट मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण घालूया कोकम. तर मी इथे ना 4 ते 5 कोकम घातलेले आहेत. चवीनुसार मीठ. आता तुम्हाला कोकमाचं प्रमाण किंवा कोकम नसेल तर काय चिंच वगैरे घालायचे ते प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी दाटसर ग्रेव्ही वाटेल त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे आणि आता याला आपण कव्हर करून झाकून शिजत ठेवूया. आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत मी इथे बघा हलवा घेतलेला आहे. एक मोठ्या साईजचा हलवा घेतला होता. तर असे मोठ्या पीसेसमध्ये कट करून आणलेला आहे. आता यामध्ये आपण मीठ, हळद, मसाला लावून याला मॅरिनेट करत ठेवणार आहोत. त्यामुळे हळद घातलेली आहे. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे मी 2 चमचे भरून लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ. तर मीठ थोडंसं ना जरा जास्त घाला, म्हणजे मच्छीला मीठ जास्त लागलं की चव खूप छान येते. आणि आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे मी बरं का. ताजं आलं लसूण किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 5-6 कोकम असे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते अर्धा तास. ते आता कुस्करून व्यवस्थित घ्यायचे. याऐवजी तुम्ही चिंच वापरू शकता किंवा लिंबूही वापरू शकता. कोकमामुळे ना मस्त अशी मालवणीची टेस्ट येते.
ते फ्रायला, त्यामुळे मी कोकमं अशी पाण्यामध्ये चांगली कुस्करून घातलेली आहेत. आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित हलवायला लावून घ्यायचं आहे बरं का. यामध्ये आता अजून आपल्याला एक्स्ट्रा पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे. सर्व फोडींना जे आहे व्यवस्थित हे सर्व मसाले, आलं लसूण पेस्ट व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता ही जी शेपटीकडचा भाग आहे ना, त्याचं मी सार बनवणार आहे. तरी याला मॅरिनेट करत ठेवलेला आहे. शेपटीकडचा भाग आणि जो डोक्याकडचा भाग असतो त्याचा आपण सार बनवणार आहोत. तर बघा, आपली कोलंबीचा रस्सा आपण चेक करूया. तर मस्त कोलंबी ही शिजलेली आहे. तर मग मस्त दाटसर असा आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. मिक्स करून याला ठेवूया साईडला आणि साराची तयारी करूया. तर बघू शकता, चमचमीत अशी आपली रस्सेदार ग्रेव्ही कोलंबीची तयार झालेली आहे. तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. तर हे ठेवते साईडला आणि आता साराची तयारी करूया. तर इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि सोबतच ना 4 ते 5 सुक्या मिरच्या अशा तोडून पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि 1 चमचा धणे घेतलं होतं. एक तासभर आपण भिजत ठेवलं की नरम होतात मिरच्या, म्हणजे वाटण्याला सोप्या पडतात. 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक अर्धा कांदा घ्यायचा आहे, जास्त कांदा घालायचा नाही, आणि त्याच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता हे थोडंसं पाणी घालून बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता, एकदम बारीक आपण वाटण करून घ्यायचं बरं का. त्यानंतर हे जे मॅरिनेट केलेली शेपटीकडचा भाग होता आणि डोक्याकडचा भाग होता त्याचा आपण सार बनवणार आहोत. तर वळूया परत गॅसकडे. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्येही आपण घालणार आहोत लसूण पाकळ्या. लसूण नक्की घाला. लसूण असा लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्याबरोबरच कढीपत्त्याची पाने खूप सारी आणि जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि वाटण चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅस मिडियमवरतीच ठेवला आहे आणि मिडियम गॅसवरती मस्त असा 1 मिनिटभर आपण हे चटणी परतून घेतल्यानंतर पाव चमचा एवढी हळद, 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालते. कारण इथे मी ज्या लाल मिरच्या वापरल्या होत्या ना सुक्या, त्या बेडगी मिरच्या आहेत, त्यामुळे जास्त तिखट नसतात त्या, पण कलर खूप छान येतो, त्यामुळे मी वापरल्या आणि लाल मिरची पावडरही वापरलेली आहे. आता मिक्सर जारमध्ये चटणी लागलेली होती, त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते घालून घेतलेलं आहे. आता सार ही तुम्हाला ना किती दाटसर पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घाला. 4-5 कोकमं घातलेली आहेत आणि ही आता मच्छी घालून आपण हे शिजत ठेवणार आहोत. तर बघा, मस्त साराला कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. चटणी आता चवीनुसार घातलेलं आहे मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सार आपल्याला अजिबात झाकण न ठेवता शिजवायचं बरं का. जर झाकण ठेवलात ना तर सार बाहेर येऊ शकतं, कारण हे ग्रेव्ही आहे त्यामुळे जी ग्रेव्ही असते ना ती बाहेर येत नाही, पण हे सार पटकन उकळून बाहेर येतं. त्यामुळे यावरती झाकण न ठेवता असंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. ते गॅस मिडियमवरती ठेवायचं आणि 7-8 मिनटं आपण हे सार चांगलं असं शिजवून घेऊया. छान असं दणदणीत अशी उकळी आली पाहिजे याला. तर आता बघा, मस्त असं आपलं सार तयार झालेलं आहे. 7 ते 8 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे आणि दाटसरही झालेलं आहे. अजिबात पातळ सार हे चांगलं लागत नाही, त्यामुळे थोडे दाटसरच चांगलं लागतं. वरून थोडीशी कोथिंबीर आणि झणझणीत चमचमीत असं हे आपलं सार झालेलं आहे तयार. पोळीबरोबर, राईसबरोबर मस्त लागतं, जबरदस्त टेस्टी. तोंडाला की पाणी सुटलं असेल तुमच्या ना बघूनही. तर आपलं आता सार तयार झालेलं आहे. मच्छी ही चांगली मॅरिनेट झालेली बघा. मस्त त्याला मसाला, मीठ, आंबट व्यवस्थित लागलं पाहिजे ना, तरच मच्छीला टेस्ट छान येते. तर बघा, मस्त असं सर्व साहित्य व्यवस्थित लागलेलं आहे. पलटून याला परत आपण असं व्यवस्थित असं सर्व मसाले वगैरे चोळून घेऊया. तर बघा, मस्त अशी आपली ही जी मच्छी मॅरिनेट झालेली आहे. जेवढं तुम्ही जास्त वेळ ठेवाल ना तेवढीच मच्छीला टेस्ट छान येते, हे लक्षात ठेवा. आता हे आपली मॅरिनेट झाल्यानंतर काय करणार आहे, इथे मी मच्छी तळण्यासाठी घेतलेला आहे रवा. यामध्ये मी इतर काही घालणार नाही, मीठ, मसाला किंवा तांदळाचं पीठ वगैरे काही न घालता आपण फक्त रव्यामध्ये ही मच्छी घोळवून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला याला घोळवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित रवा लागला पाहिजे. हाताने हलकंसं दाबून दाबून रवा लावून घ्या, म्हणजे काय व्यवस्थित रवा चिकटतो आणि जेव्हा तळतो आपण ही मच्छी फ्राय करतो तेव्हा ते सुटत नाही रवा. त्यामुळे असं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर मी ही ना मच्छी पॅनवरती तळते बरं का. पॅनवरती काय होतं माहिती आहे, तेल कमी लागतं आणि आपल्याला कमी तेलामध्ये जर मच्छी खायची असेल तळलेली, तर तुम्ही असं पॅनवरती थोड्याशा तेलामध्ये मच्छी तळू शकता. तर मी इथे 2 चमचे मोठे तेल घातलेलं आहे पॅनवरती आणि हे आता मच्छी आपण यावरती ठेवून घेऊया. जसं जसं आपण यावरती मच्छी ठेवत जाणार ते हे जे बाजूने तेल गेलेलं आहे ते व्यवस्थित मच्छी शोषून घेईल आणि आपली मच्छी तळली जाईल.
फक्त ना वरच्या साईडने थोडंसं तेल घालायचं. एक छोटं पाव चमचा एवढं, जास्त नाही. आणि ही मस्त कुरकुरीत होईपर्यंत ना आपण मध्यम गॅसवरती मच्छी तळून घेऊया. वरून आम्ही थोडीशी कोथिंबीर लावते, म्हणजे कोथिंबीरचा जो टेस्ट असते ना ती मच्छीमध्ये उतरते आणि दिसायलाही सुंदर दिसतं. एक 2-3 मिनिटांनी मच्छी आपण पलटून घेऊया. बघा मस्त कलर आलेला आहे, खरपूस कलर आलेला आहे. असाच कलर येईपर्यंत मीडियम गॅसवरती आपण ही मच्छी तळून घ्यायची आहे बरं का. गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही आहे, मीडियम गॅसवरतीच ठेवायची आहे. तर एका साईडने दुसऱ्या साईडनेही आता मी कोथिंबीर लावून घेते, वरून थोडीशी, जास्त नाही. किंवा मग तुम्ही रव्यामध्येही घालून तळू शकता. तर बघू शकता मस्त अशी आपली कुरकुरीत मच्छी तळली जाते आणि तेही कमी तेलामध्ये. तर तुम्हाला जास्त तेलामध्ये तळायची असेल तर तळू शकता. पण आजकाल आपण कमी तेलामधले पदार्थ जास्त आवडीने खातो, त्यामुळे मी कमी तेलामध्ये ही मच्छी तळलेली आहे. तर थोडंसं अजून तळली गेली पाहिजे. मी पलटून पाहिलेलं आहे. तर थोडासा हलकासा कलर कमी वाटला, त्यामुळे मी पलटून परत ही मच्छी बघा मस्त आता असा कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहे. कलर बघू शकता काय जबरदस्त आलेला आहे. आणि जास्त ही बरं का मच्छी जास्त वेळ तळायची नाही, नाहीतर ना ती चिवट होते, खाताना असं रबरासारखी लागते. त्यामुळे जास्त वेळ ही अशी मच्छी तळायची नाही, मीडियम गॅसवरची अशी तळून घ्यायची. तर ही आपली नॉनव्हेज थाली झालेली आहे तयार. हलवा फ्राय जो कुरकुरीत होतो आणि जबरदस्त टेस्टी लागतो. सोबतच हा कोलंबीचा रस्सा बघू शकता, तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि हे चमचमीत असं तिखट आंबट असं हलव्याचं सार, जे खाल्ल्यानंतर तुम्ही बाकीच्या नक्कीच रेसिपी विसरून जाल. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.